मी जय भीम म्हटल्यानंतर सगळे म्हणतात की अरे वा ही आपल्यातलीच आहे, पण मला खूप टोचतो हा शब्द आपल्यातली. मला घरून पण खूपदा क्रिटिसिझम होतं की जय भीम बोलते, एवढे आंबेडकरांचे प्रोग्राम वगैरे करते, पण दीक्षा घेतली नाही. मला कळत नाही ते घेतल्याने काय होणार आहे. दीक्षा घेणं म्हणजे काय, 5 फळं पूजणं का? US ला जाऊन 25 दिवसाचं रिप्रेझेंटेशन केलंय भारतासाठी. तिकडे जायला मिळालं कारण मला वाटतं मी बाबासाहेब वाचले म्हणून. त्यांचं कार्य मला वाटतं गुगलमध्ये वाचून सांगण्यापेक्षा माझ्या जीवनात बाबासाहेबांमुळे काय बदल झाला मला वाटतं ते सांगू तर ते कार्य निश्चित. मी बुद्धिस्ट आहे म्हणून बाबासाहेब माझे आहे की माझ्याकडे बुद्धी आहे म्हणून बाबासाहेब माझे आहेत. एका ब्राह्मण मैत्रिणीकडून मला बाबासाहेब कळले, पण माझ्या बाजूच्या दोन्ही घरांमध्ये बुद्धिस्ट फॅमिली होती, त्यांनी माझ्यापर्यंत बाबासाहेब कधी पोहोचवले नाही. म्हणजे त्यात माझीही चूक असेल, पण तो प्रयत्न झाला नाही. कारण मला हेच वाटतं की दैवतीकरण आहे. काही बायकांच्या नावावर घर का असतं तर टॅक्स मध्ये सवलत मिळते म्हणून, पण तिच्या नावावर ते असावं या विचाराने नसते. महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी स्त्रियांविषयी काय केलं मला खरं, पण आपण ना खूप निवडक गोष्टी घेतो त्यांनी काय केलंय त्यातनं. पण एक मुद्दा ना मी कोणाच्याच भाषणात ऐकला नाही. बाबासाहेबांनी नागपूरमध्ये महिलांची परिषद घेतली होती. आजचा कोणता नेता महिलांची परिषद घेतो? जय भीम. मगाशी कोणीतरी उल्लेख केला होता थँक्स आंबेडकर. नावात काय असतं नाही, पण नावातच सगळं आहे. कारण जेव्हा प्रियांकाजींचा फोन आला संदेशला, माझ्या पार्टनरला, आणि असा प्रोग्राम आहे हे कळलं, तर म्हटलं काय थीम काय? तर म्हणे थँक्स आंबेडकर. म्हटलं अरेच्छा, हे म्हणजे असं मनातून आलेलं आहे काहीतरी. कारण मी आज इथे उभी राहून म्हणेन की मला आठवत नाही गेल्या 25 वर्षामध्ये किती वेळा थँक्स आंबेडकर बोलले असेल मी. कारण मी थँक्स आंबेडकर बोलते, मी त्यांच्यामुळे आज इथे उभी आहे. नाहीतर मगाशी मला वाटतं सागरने उल्लेख केला होता की दुर्गा वाहिनी आणि RSSचा, राईट? तर मी आज ना त्या RSSची किंवा दुर्गा वाहिनीची कार्यकर्ती असते आणि त्या जैनबाईंबरोबर मी असते आज. त्यामुळे थँक्स आंबेडकर की मी इथे आहे. 10वी झाली माझी आणि माझ्या मोठ्या मावस भावाने, म्हणजे आपल्या घरांमध्ये मला माहीत नाही, मिडल क्लास आणि मराठी घरांमध्ये मी हे खूप पाहिलं आहे की जो कोणी भाऊ असतो, मग तो मावस असो, चुलत असो, सख्खा असो, तो सगळ्यात मोठा भाऊ असतो ना आपल्या कुटुंबातला, त्याला खूपच वेटेज असतं. म्हणजे मला आठवतं की तो जेव्हा घरी यायचा, आमचं घर, आम्ही क्वार्टर्समध्ये राहायचो, पोलीस क्वार्टर्समध्ये, समोरच घर होतं आणि मैदानातून रस्ता यायचा. तो लांबून दिसला ना की माझी आणि माझ्या बहिणीची गडबड सुरू व्हायची टिकली लावण्यासाठी. कारण टिकली नसेल तर तो वैतागायचा आणि आम्ही टिकली शोधायचो आणि नाही मिळाली तर आम्ही पेनाने ती लावायचो. इतकी दहशत होती. माझा जन्म हिंदू मराठा कुटुंबातला. मी जय भीम म्हटल्यानंतर सगळे म्हणतात की अरे वा ही आपल्यातलीच आहे, पण मला खूप टोचतो हा शब्द आपल्यातली. म्हणजे कालच संदेशचं आणि माझं ह्या विषयावर डिस्कशन झालं. बोलता बोलता पटकन माझ्या तोंडून आलं की अरे ती आपल्यापैकी, आणि तो माझ्याकडे बघायला लागला, व्हॉट यू मीन बाय आपल्यापैकी? तर मी आम सो सॉरी काय चुकलं म्हटलं. पण हल्ली मी हे सतत शब्द ऐकते आणि माझा प्रॉब्लेम आहे, मी खूप पटकन पिक करते शब्द. आणि थँक्यू तुम्हाला थांबवलंस. आपल्या विचारांची आहे असं मला म्हणायचं होतं. कारण मी ज्या कुटुंबात जन्मले तिकडे अगदी व्यवस्थित, म्हणजे व्रतवैकल्यांचे संस्कार, आंबेडकर मला इतकेच माहीत होते. मी मुद्दाम आंबेडकर एवढंच म्हणते कारण तेव्हा आंबेडकरच माहीत होतं. बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब हे सगळं इंट्रोडक्शन नव्हतं. मी प्रचंड व्रतवैकल्य करणारी मुलगी, पाणीही न घेता उपवास करणारी मुलगी. मला बाबासाहेब इतकेच माहीत होते की हां ते जय भीमवाल्यांचे देव आहेत. मगाशी तुम्ही म्हटलं की दैवतीकरण तितकं नाही आहे डोक्यात. आम सॉरी, मी थोडं माझं वेगळं मत आहे. फक्त दैवतीकरणच दिसतं मला. कदाचित मी चुकीची असू शकेन आणि मला चुकीचं ठरवलं कोणी तर मला खूप आनंद होईल. कारण ते कळल्यानंतर, आणि कधीच म्हणजे माझा बर्थडे 6 डिसेंबरला असतो आणि मला त्याचा प्रचंड राग होता तेव्हा. कारण मला चिडवायचे, मग बर्थडेला बुंदीभात खायला जायचं ना, आणि मला राग यायचा की मला तुम्ही त्यांच्यातली म्हणताय. मला बाबासाहेबांची ओळख करून दिली ती माझ्या एका शास्त्री आडनावाच्या मेंटॉरने. भवानी शास्त्री तिचं नाव, गोल्ड मेडलिस्ट होती निर्मला निकेतनची, आणि तिने मला सांगितलं बाबासाहेब काय आहेत 18 ते 19 वर्षाच्या वयामध्ये. त्याच्यानंतर रंगनाथ सातवसे म्हणून आमचे मित्र जे बेस्ट कामगार युनियनचे मोठे लीडर आहेत, त्यांनी समजावलं की धर्म काय असतं आणि धर्मामध्ये काय गोष्टी असतात. आणि मग हळूहळू करायला लागलं की अरे आपण काहीतरी वेगळंच शिकलोय आणि खूप काही समजून घ्यायचं बाकी आहे.
मग वाचन सुरू झालं, मग लोकांशी चर्चा सुरू झाली. मगाशी मला वाटतं सागर म्हणाले तसं की जेनजीसचा मुद्दा मांडलात तुम्ही, की त्यांना आणायचं कसं, इथे किती लोक आहेत त्यापैकी, त्या एज ग्रुपपैकी. आम्ही जेव्हा त्या वयात होतो ना, आम्ही पिसटल्यासारखे सगळ्या कार्यक्रमांना जायचो. संभाजी भगतचा कार्यक्रम कळला चला पळत. गंधकुटीमध्ये आम्ही कितीतरी शाहिरी जलसे आधी अटेंड केले आणि मग तिथेच आम्ही शाहिरी जलसे गाजवले सुद्धा. पण आता ही मुलं येत नाही आहेत. मला वाटतं आपण पण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. म्हणजे मगाशी आमच्या शारदाताई नवले आल्या होत्या, आमच्या ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्ते आणि कवयित्री आहेत. त्यांना मी जाताना पाहिलं म्हणून मी मागे गेले. म्हटलं काय झालं ताई, जाताय तुम्ही? अगं नाही, काय आहे, मी तुम्हाला तरुणांना ऐकायला आले होते आणि आता कधी होणार, आणि मला पण लांब जायचं आहे आणि 7 वक्ते. त्या वैतागून गेल्या. मी त्यांना सॉरी म्हटलं. मग विषय येतो की म्हणजे जेव्हा प्रियांकाजींनी फोन केला होता की स्त्रियांविषयक कार्य जे आहे ते मांडायचे, मुद्दा परत तोच येतो की हां मांडायचंय पण वेळ थोडा उरलाय. सो आपल्याला खरंच आपल्या सगळ्यांनाच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण कशा पद्धतीने हे करतोय. मगाशी सगळ्यात पहिल्या वक्त्या आपल्या ज्योतिताई वाघमारे, प्रचंड टाळ्या झाल्या. कदाचित त्या पहिल्या वक्त्या होत्या म्हणून किंवा त्या राजकीय वर्तुळात आहेत म्हणून मला माहीत नाही, कारण त्याच्यानंतर आमचे विश्वास उडगी सर आहेत किंवा पाटील दादांनी जे मांडलं, या दोघांनी जे मांडलं ते खूप रॅडिकल आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. पण त्याला बरीच कारणं असू शकतात. कदाचित आपण थकलोय म्हणून आपण टाळ्या वाजवत नसू, किंवा कदाचित आपण त्यांना आधी ऐकलंय म्हणून पण टाळ्या वाजवत नसू. पण मुद्दा तोच आहे, आपण पोहोचवतोय काय. जी व्यक्ती गुगलवरून आणि याच्यावरून बरंच ज्ञान आपल्यापर्यंत पोचवत होती, ती बराच वेळ घेते आणि बऱ्याच टाळ्या घेते. पण आम्ही जे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपल्याला नाही पोचतायत. मी गेले 25 वर्ष चळवळींमध्ये सक्रिय कार्यकर्ती आहे. मी NGOजमध्ये काम करते, पण मला पोहोचता येत नाही आहे कारण ते वलय नाही मिळत. हा मुद्दा आहे. मी फक्त अभिनेत्री नाही आहे. बरीच आंदोलन, म्हणजे रे रोडचं जेव्हा आंदोलन झालं होतं जवळजवळ 1000 लोक त्यात होते, ते लीड केलं होतं मी. तेव्हा बाबासाहेबांना थँक्यू यासाठी म्हणते की हे सगळं मला यामुळे करता आलं. मी US जाऊन 25 दिवसाचं रिप्रेझेंटेशन केलं आहे भारतासाठी. IVLP जो कॉन्सुलेटचा प्रोग्राम असतो त्या प्रोग्रामनुसार माझी निवड झाली होती. तिकडे जायला मिळालं कारण मला वाटतं मी बाबासाहेब वाचले म्हणून. म्हणजे हे स्वतःचा मोठेपणा सांगण्यासाठी नाही, पण त्यांचं कार्य मला वाटतं गुगलमध्ये वाचून सांगण्यापेक्षा माझ्या जीवनात बाबासाहेबांमुळे काय बदल झाला मला वाटतं ते सांगू तर ते कार्य निश्चित खूपच ठळकपणे आपल्याला पोहोचवता येईल. मागे जायचं म्हटलं तर महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी स्त्रियांविषयी काय केलं मला खरंच वाटतं. म्हणजे मगाशी कोणीतरी माझे मित्र म्हणाले की ते सगळं सांगून झालं आहे, आपण रिपीट नको करूया. पण आपण ना खूप निवडक गोष्टी घेतो. त्यांनी काय केलं आहे त्यातनं, ठीक आहे, त्यांनी प्रसूतीची रजा आणि वगैरे वगैरे सगळं केलं आहे. पण एक मुद्दा ना मी कोणाच्याच भाषणात ऐकला नाही. बाबासाहेबांनी नागपूरमध्ये महिलांची परिषद घेतली होती. आजचा कोणता नेता महिलांची परिषद घेतो? हळदी कुंकू घेतले जातात, भांडी वाटली जातात, पण महिलांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणारी परिषद मी कधीच नाही पाहिली. आणि तेव्हा ती 1942 परिषद झाली आणि त्याच्यात बाबासाहेबांनी म्हटलं की मुलींवर लग्नाचं ओझं लादू नका, योग्य वयात लग्नासाठी त्यांना विचार करू द्या. आम्ही हे सोयीस्करपणे बाजूला सारतो कारण एक बाप म्हणून, एक भाऊ म्हणून बहिणीचं लग्न आधी होणं, मुलीचं लग्न आधी होणं माझी जबाबदारी आहे. आणि त्यातल्या त्यात सॉरी टू से पण बाप गचकल्यानंतर मग आईसमोर आणि सगळ्या नातेवाईकांसमोर प्रश्न असतो की कसं हे ओझं उतरवता येईल. आणि जेव्हा आम्ही प्रश्न करतो का हो 17 वर्षाचीच होती का करताय, म्हणजे माझ्या कुटुंबात झाले 17 वर्षाच्या मुलींची लग्न, मी काय सांगू. मग सांगितलं जातं अगं काय बाय काय करणार, कोण करणार. अरे कोण करणार म्हणजे काय, तिची आई जिवंत आहे, ती स्वतः जिवंत आहे. आज वस्त्यांमध्ये काम करत असताना मंडाळा आणि कळवा आणि भिवंडीसारख्या वस्त्यांमध्ये मी काम करते. अजूनही तिथे मुलींना शिकण्यासाठी बाहेर पडायची परमिशन नाही आहे. अजूनही तिथे तिला साधं एक रॅली येत असेल आणि तिला जाऊन बघायचं आहे, सहज भावना आहे ना ती. म्हणजे एक अडॉलेसंट एजमधली मुलगी आणि रॅली चालली आणि तिला बघायची. एका मुलीने सांगितलं अक्षरशः आजही अंगावर काटा येतो, दीदी मैं इतने अच्छे से तैयार हो गई और तब ना मेरा भाई यार मुझे इतना डांटा बोला कि नहीं देखने जाना है, मैं घर पे बैठ गई. आम्ही एकीकडे खूप प्राऊड फील होतं की आम्ही आज इथंपर्यंत पोचलोय, आम्ही अमेरिकेपर्यंत पोचलोय, आम्ही जर्मनीपर्यंत पोचलोय. बऱ्याच मैत्रिणी जर्मनीला अभ्यास करून आल्यात वगैरे. पण
मग संदेशने, मी सध्या संघर्ष यात्री सावित्री हे नाटक करते, परवाच 50वा प्रयोग झाला आमचा. खूप प्रचंड अडचणींचा सामना करत हा प्रयोग झाला आहे. स्वतः आम्ही ते निर्मित केलं आहे. मी स्वतः प्रोड्युसर म्हणून त्या नाटकाची आणि ॲक्टर म्हणून काम करते. पण सावित्रीचा प्रयोग बघण्यासाठी मगाशी पाटील दादा म्हणाले की आमच्या कोळणी म्हणजे अशा आणि खूप दमदार आहेत, नाही असं नाही, पण पुन्हा आपण मुठभर स्त्रियांबद्दलच बोलतोय. एक मैत्रीण आहे, म्हणजे मला जातीवर आणि समाजावर नाही जायचं, तिला फोन केला, म्हटलं आवर्जून ये, आणि फ्री शो ठेवलेला. बरं, ती सांगते अगं नाही ताई, सगळे घरचे बाहेर गेलेत ना, मग घरी जेवणाचं वगैरे मला बघावं लागणार. अगं फ्री शो आहे, सावित्रीने काय केलं आहे आणि आम्ही ते मांडायचा प्रयत्न करतोय. तू माहीमहून दादरला तो प्रयोग बघण्यासाठी येऊ शकत नाही. मग आमच्या प्रायोरिटीज काय आहे? आणि पुन्हा हा प्रश्न येतो की आम्ही डिपिक्ट कसं करतोय. म्हणजे समजा मी वाचलंय, पण मी काय पद्धतीने मांडते हेही तितकंच महत्त्वाचं. म्हणजे मगाशी मी म्हटलं की एका ब्राह्मण मैत्रिणीकडून मला बाबासाहेब कळले, पण माझ्या बाजूच्या दोन्ही घरांमध्ये बुद्धिस्ट फॅमिली होती, त्यांनी माझ्यापर्यंत बाबासाहेब कधी पोहोचवले नाही. म्हणजे त्यात माझीही चूक असेल, पण तो प्रयत्न झाला नाही. कारण मला हेच वाटतं की दैवतीकरण आहे. म्हणजे आम्ही हार घातला की आमची जबाबदारी संपते, पण आम्ही वाचायला. काल एक मुलगी घरी आली होती गायडन्स घ्यायला, जयंतीचा कार्यक्रम आहे, ती निवेदन करणार आहे. ग्रॅज्युएट मुलगी आहे, कॉर्पोरेटमध्ये काम करते, आणि तिच्या त्या भाषेमध्ये इतक्या चुका, म्हणजे मी शुद्ध लेखनाबद्दल म्हणत नाही आहे, पण शब्दच इतके भलते की अर्थच कळू नये. आणि म्हटलं बाई ही निवेदन करणार. सो मुद्दा आहे की आपण कोणत्या दिशेने चाललो आहे. आज रमाईंचा उल्लेख जेव्हा होतो, म्हणजे मला ठीक आहे गाणी बनावीत, नाचावं, मी त्या ह्याला अजिबात साथ देत नाही की फक्त वाचून जयंती करायची नाही, नाचू पण दे यार, आपण सोशल ॲनिमल आहोत, उत्सव हा आपल्या जगण्याचा भाग आहे. पण ते गाणं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं, ती फक्त कुंकू लावून बसली होती का आयुष्यभर? त्या कुंकवाच्या पलीकडची रमाई आम्ही कधी पोचवणार आहोत? हा पण उल्लेख आहे बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये आणि बाकी लोकांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये की बाबासाहेबांनी रमाईला सामाजिक कार्यात पण जोडून घेतली होती जेव्हा शक्य झालं. कारण जसं आधीच्या मित्रांनी म्हटलं की त्यांच्याकडे वेळच नव्हता, पण त्यांनी जोडून घेतली. पण त्याचा उल्लेख जनरली सापडत नाही. तिने फेट्याची साडी मोठी गोष्ट आहे, पण त्याच्या पलीकडची रमाई कधी येईल? सावित्री करताना मला आठवतं, आम्ही पहिला शो केलेला छोटासा 10 मिनिटांचा, एका विहारामध्ये शो होता आणि खूप छान कार्यक्रम झाला. म्हणजे महिलांनी आपलं म्हणणं मांडलं, त्यांच्या काय गरजा आहेत वगैरे वगैरे. आणि मग ते एक फॉर्मॅलिटी असते ना की हॉलचे जे मुख्य असतात तिकडचे अध्यक्ष वगैरे वगैरे, ते मग शेवटी भाषणाला आले आणि त्यांनी असं मांडलं की नाही, तुम्ही स्त्रिया आज या जयंतीचा कार्यक्रम करताय, खूप चांगली गोष्ट आहे, पण एक लक्षात ठेवा, सावित्रीने डोक्यावरचा पदर ढळू दिला नाही. म्हटलं गई भैंस पाणी में. अरे सावित्रीने पदर ढळू दिला नाही हे सांगायला आम्ही जयंती करतोय का? तर मला वाटतं हल्ली ना भक्त हा शब्द खूप खूप फेमस आहे है ना. तर मला असं वाटतं नेहमीच, म्हणजे मी जेव्हा पण, आणि मी एक तिराईत म्हणून नेहमी विचार करते, म्हणजे मला घरून पण खूपदा क्रिटिसिझम होतं की हो तू जय भीम बोल, घरून म्हणजे सासरकडून, की जय भीम बोलते, एवढे आंबेडकरांचे प्रोग्राम वगैरे करते, पण दीक्षा घेतली नाही. मला कळत नाही ते घेतल्याने काय होणार आहे. आणि मी ठामपणे सांगते समोर उभं राहून सगळ्या सासरच्या मंडळींच्या की दीक्षा घेणं म्हणजे काय 5 फळं पूजणं का? मला जितके शक्य आहे बाबासाहेब आणि फुले मी पोहोचवते माझ्या पार्टनरच्या साथीने. मला वाटत नाही त्याच्या पलीकडे बुद्धिस्ट असणं. म्हणजे परवा एक अशीच पोस्ट आली वाचनात की बुद्ध आहे, म्हणजे मी बुद्धिस्ट आहे म्हणून बाबासाहेब माझे आहे, की माझ्याकडे बुद्धी आहे म्हणून बाबासाहेब माझे. तर मला वाटतं माझ्याकडे बुद्धी आहे हे निवडायला मला नक्कीच आवडेल. तर हा जो गोंधळ आहे ना की आपण समजून घेतलं पाहिजे. होतंय काय ना की मी कसं बोलू, सुरुवात कोण करणार, अजूनही तोच प्रश्न आहे. म्हणजे परवा आमच्या एका प्रोग्राममध्ये एक ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत, म्हणजे माझा जो 50वा प्रोग्राम होता त्यात त्या एका दुसऱ्या कार्यक्रमासाठी आलेल्या, आणि त्यांच्या भाषणात मी ऐकलं की पंडिता रमाबाई आणि सावित्रीबाई फुले दोघांना एका पठडीत बसवण्याचा प्रयत्न. म्हणजे मी त्या ब्राह्मण आहेत म्हणून बसवू नका असं माझं मुळीच मत नाही आहे, पण का हा अट्टाहास का? म्हणजे मला आठवतं संदेशने एकदा म्हटलं होतं, माझे वडील
बोलता बोलता एकदा बोलून गेले की अच्छा फुले माळी कुटुंबाचे होते, आम्हाला वाटलेलं की ते जयभीमवाले होते. क्लॅरिटी नाही आहे लोकांमध्ये. मग ही जबाबदारी कुणाची आहे? जर मी 10 पुस्तकं वाचली आहेत तर मी ते पोहोचवलं पाहिजे. मग आता सोमनाथ म्हणाला तसं की आपण कलाकृती हे खूप महत्त्वाचं साधन आहे, खूप स्ट्रॉंग साधन आहे आणि आपण त्याच्या थ्रू पोहोचवू शकतो. पण पुन्हा तेच आहे की हल्ली कलाकृती कोणाची, म्हणजे एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे मला खूप बरं वाटलं तुझ्याबद्दल ऐकून की तू हे सगळं करू शकतोयस आणि करू शकलास. पण पैशांवर येऊन गोष्ट अडते आणि लोकांना पैसे कशाला द्यायचे असतात तर म्युझिक करणाऱ्यांना आणि रॅप करणाऱ्यांना. म्हणजे आता सावित्रीच्या शोसाठी आम्ही खूप क्लिअर केलं आहे की आम्ही कमवण्यासाठी हा शो नाही करत आहोत. आम्ही बऱ्याच ठिकाणी फ्री केला आहे, बऱ्याच ठिकाणी 500 रुपये घेऊन केला आहे, बऱ्याच ठिकाणी 5000 घेऊन केला आहे आणि 20,000 घेऊन पण केला आहे. खूप ट्रान्सपरंट आहोत आम्ही आणि प्रत्येक हिशोब आमच्या टीमला आम्ही देतो. त्या दिवशी आम्ही असा प्रोग्राम करतोय, तसा करतो, आम्ही पुरोगामी, आम्ही ह्या, आम्ही त्या, तर तुम्ही किती मानधन घेणार? तर संदेश म्हणाला की आमचा चार्ज 20,000 आहे, पण तुम्ही द्याल ते सर, आम्ही त्याच्यासाठी अडवून नाही धरत, कारण आम्हाला पोचवायचे सावित्री. आम्ही 3,000 देऊ शकतो, चालेल का? डीजेला आम्ही 1.5 लाख देतो. पण सावित्रीचा 1 तासाचा प्रोग्राम ज्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतोय की सावित्रीचं फक्त कार्य नाही, तिचं दैवतीकरण नाही, पण आज सावित्री काय म्हणाली असती, आज तिचा दृष्टिकोन काय असता, हे सांगायचा आम्ही प्रयत्न करतो. तर तुम्ही सांगता 3,000 कराल का? आणि आम्हीही म्हणतो की हो करू, आम्ही नाही म्हणत नाही. तर मला वाटतं स्त्रीविषयक कार्याबद्दल जर बोलायचं झालं ना तर प्रॉब्लेम हाच आहे की एक तर डॉक्युमेंटेशन नाही आहे व्यवस्थित, जे आहे ते पोहोचत नाही आहे आणि ते पोहोचलं नाही तर पुन्हा आम्ही त्याच्यात लग्नाचं म्हणत होतास तू दादा, खाली मस्त लग्न चालू आहे, मी मगाशी जाऊन आले. किती खर्च एका व्यक्तीचा, म्हणजे पगार 9 ते 10,000, अजूनही 10,000 पगार असणारी लोक आहेत, तुम्हाला माहीतच असेल. तरी मुलीच्या लग्नात 10 लाख खर्च करायचे का ते कळत नाही आहे. फाटलेलं जोडणं, त्यासाठी एकत्र यावं लागेल. मला खूप, म्हणजे मी खूप मनापासून ऐकत होते आपण जे म्हणतोय ते. तर आणि हे खूप दिवस आम्ही पण म्हणतोय की सगळे बिखरलेले, आधे इधर आधे उधर, ते आपण एकत्र आले पाहिजे. पण मी आता तो अट्टाहास सोडलाय की नाही शक्य, हे मी धरून चालले आहे. ते नेगेटिव्ह वाटेल ऐकायला. मला असं वाटतं की जे लोक ज्या ठिकाणी आहेत आपण त्या ठिकाणाहून करूया. मी जर मुस्लिम वस्त्यांमध्ये जाते, मी तिकडच्या मंडळींना तिकडच्या, म्हणजे यू वोंट बिलीव्ह की सावित्रीबाईचा शो मुस्लिम संघटनांनी जवळजवळ 5 ते 6 संघटनांनी लावला आणि त्यांच्यासाठी स्पेशली मी तो हिंदीत केला. का तर सावित्री त्यांच्यापर्यंत का नाही पोचू द्यायची? आपण का अट्टाहास धरावा की मी मराठीतच करणार? तर ह्या ज्या गोष्टी आहेत की आज पण आपण इथे बघूया की मुलींची संख्या किती आहे आणि पुरुषांची किती आहे. तर पुन्हा पुन्हा प्रश्न स्वतःला विचारावे लागतील की त्यांनी केलं, म्हणजे ज्योतिबांनी सुरुवात केली, त्यांनी भाषणं नाही दिली, स्वतःच्या घरातल्या स्त्रीला बाहेर आणणं, पहिली शिक्षिका बनवणं, वडिलांनी स्वतःच्या त्यांना घराबाहेर काढलं. खूप कमी लोकांना माहिती आहे की, म्हणजे मी वरिष्ठ लोकांबद्दल नाही बोलत आहे पण तरुणांबद्दल, की ज्योतिबा काही गरीब बिचारे नव्हते, म्हणजे सावित्री अशी साधी राहायची म्हणून. ते मोठे कॉन्ट्रॅक्टर आणि शेतकरी होते, कितीतरी एकर जमीन, 60 एकर जमीन होती त्यांची. पण या सगळ्या कामासाठी त्यांनी घरदार सोडलं वडिलांनी बाहेर काढल्यानंतर, आणि तरीही त्यांनी हा वसा टाकला नाही. आपल्यापैकी किती लोकांची तयारी आहे? नाही, घरदार सोडण्याचं नाही म्हणत आहे मी आणि खास करून महिलांना प्रश्न करते नेहमीच की बोलणार नाही तर होणार कसं? साडी पाहिजे असेल घरातल्या लग्नामध्ये तेव्हा आपण पटवतो आपल्या नवऱ्याला, आपल्या वडिलांना महागड्या ड्रेससाठी आपण पटवतो. मग मला जर बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं आहे किंवा जर मला कुठेतरी जाऊन काहीतरी प्रेझेंट करायचं आहे, मला कलाकृती करायची आहे, मग तिथे आपण का नाही? कारण आम्हाला गुड बुक्समध्ये राहायचं असतं आणि तिथे घोळ होतो. माझ्या बरोबरीच्या जवळजवळ 10 ते 15 मैत्रिणी होत्या. आमची विद्यार्थी संघटन होती जेव्हा आम्ही सुरुवात केली. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण MSW न करता सोशल वर्क करायचं आणि जे आपल्याला मिळालं आहे ते आपलं देणं लागतं आहे. म्हणजे ज्योतिबांकडून आंबेडकरांना मिळालं, बाबासाहेबांकडून पुन्हा ते खाली येत येत आपल्यापर्यंत आलं आणि आपली जी मैत्रीण होती, जी सिनियर होती, जो मित्र होता, त्याने आपल्यापर्यंत आणलं. तर आपलं देणं लागतं आहे. पण मला वाईट वाटतं की आमच्या 30 जणांच्या ग्रुपमध्ये मुलगे आणि मुली मिळून आज मी एकटी राहिली आहे हे पोचवण्यासाठी. पण दुःख नाही, मगाशी म्हटलं तसं की खूप लोक नको आहेत, पण जी आहेत ती लढणारी असावी. तर मला वाटतं मी आहे. आणि जर कार्याविषयी म्हटलं तर हे पुढे कसं घेऊ, कारण माझं घर, माझा पगार हे सोपं असतं, म्हणजे हे सगळेच करतात.
आपण वेगळं काय करतोय. आणि कधी कधी वाटतं ना की आपण ना रिलॅक्स झालो आहे. म्हणजे तेव्हा खूप प्रश्न होते, बाहेर पडता येत नव्हतं, सतीप्रथा होती, विधवा पुनर्विवाहाला बंदी होती, एवढं सगळं होतं. म्हणून त्यांना ती उर्मी होती की काहीतरी केलं पाहिजे. पण मग आपल्याला सगळं आयतं मिळालं आहे म्हणून आपण विचार नाही करत आहे का. मीडियामध्ये पण ज्या पद्धतीने दाखवलं जात आहे, म्हणजे खूप जणींचा त्याशी फोन आला, अगं सावित्रीची सिरियल माहिती, मी तुझं नाटक बघितलं आणि मी बघायला सुरुवात केली, कारण खरंच किती छान. पण माझा मुलगा मगाशी ज्याने गाणं म्हटलं 11 वर्षाचा, त्याने प्रश्न केला, आई ते ओरिजिनल स्टोरी आहे ना. म्हटलं हा बाळा, मग आपण नाटकात दाखवतोय ते पण सगळं ओरिजिनल आहे ना. म्हटलं हो. मग ते सिरियलमध्ये दाखवताना ते असं का दाखवतात, त्याच्यात एक विलन असतो, मग ते कॉन्स्परन्सी करतायत, मग ते असं पुन्हा ते नाही का ते नाही नाही ते 2-3 वेळा असं, इतकं ड्रॅमॅटिक करायची काय गरज आहे. आणि मग ते त्या पद्धतीने पोचतच नाही. आणि मग आपण म्हणतो की तरुण पिढी का पोचत नाही, कारण त्यांना ते कळतच नाही आहे एक्झॅक्टली काय आणि कसं झालं ते. जमिनीच्या मालकीचा अधिकार मगाशी पाटील दादांनी मांडला, खूप खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो मला. म्हणजे आता त्यांनी जेव्हा विचारलं की तुमच्या नावावर घर आहे का, माझी मान पटकन हल्ली आहे. आणि मग मला आठवलं ऑफिसमधलं एक डिस्कशन, काही बायकांच्या नावावर घर का असतं, तर टॅक्समध्ये सवलत मिळते म्हणून. पण तिच्या नावावर ते असावं या विचाराने नसते. माझ्या घरची उदाहरणं आहेत की मुलीकडे खूप प्रॉपर्टी आहे, नवऱ्याकडे इतकं चांगलं आहे, तिला कशाला हवा आहे जमिनीत हिस्सा. जर तिने जमिनीत हिस्सा मागितला की ती वाईट बहीण बनते. आणि जर तिने गपचूप साईन केली, नाही माझ्या सगळ्या बहिणींनी हक्क सोडला हो, पुन्हा तेच आम्हाला गुड बुक्समध्ये राहायचं आहे. मला वाटतं आहे की प्रत्येकालाच आवडतं, पण मग जेव्हा हा विचार येतो डोक्यात की मला गुड बुक्समध्ये राहायचं आहे, तर मला वाटतं आपण थोडं मागे जावं आणि विचार करावा की हे लोक त्या घरच्यांच्या गुड बुक्समध्ये राहिले का हो. त्यांनी जर घरच्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं ठरवलं असतं तर ते आज आपण त्यांची इथे पूजा मांडली नसती. मी माझ्या घरच्यांच्या गुड बुक्समध्ये राहिले नाही म्हणून मी इथे आले. मी गुड बुक्समध्ये राहिले असते तर आता घरी जेवण बनवून सगळं झाल्यानंतर भांडी घासत असते. मी नाही राहिले, म्हटलं गरज नाही आहे. आपल्याला जर 18 वर्षाचे झाल्यावर वोटिंगचा अधिकार मिळतो आहे, स्त्रियांना खास करून मी म्हणते, पुरुषांचं ठीक आहे, त्यांना तरीही डिसिजन घ्यायचा थोडा अधिकार आहे. मी म्हणेन त्यांची पण परिस्थिती वाईटच आहे, खूप छान छान नाही आहे सगळं. पण समान अधिकाराचं आपण जेव्हा म्हणतो तर आपण प्रत्येकीने खरं तर बघितलं पाहिजे की आपण खरंच किती मुक्त आहोत, किती स्वातंत्र्य आहे आपल्याकडे. सध्या खरातची फाईल खूप गाजते आणि जोक्सवर जोक केले जातात. मला त्याचं पण हसू येतं की आपण नक्की काय शोधतोय मुद्द्यांमधनं. टेबलवरचे जोक्स फॉरवर्ड केले जात आहेत खरातचे, व्हिडिओ किती आले, रात्री उशिरापर्यंत. म्हणजे आता ह्या कार्यक्रमानिमित्त मी जरा उशिरापर्यंत जागत होते आणि त्याच्यामुळे जरा फेसबुक आणि व्हॉट्सअप जास्त बघणं होत होतं. त्याच्यावर तेच जोक, तुझ्याकडे नवीन क्लिप आली का, तुझ्याकडे. मुद्दा काय आहे. मुद्दा हा आहे की अजूनही बायका बुवाबाजीच्या नावाखाली का अडकतायत वेगवेगळ्या बाबांकडे, अम्माकडे, बापूकडे जाऊन. आज NGOच्या फाउंडर मेंबर आहेत आमच्या मोठमोठ्या, आणि त्याही कोणत्या ना कोणत्या बुवाबाजीच्या मागे आहेत. आणि काम काय करतात, विमेन एम्पॉवरमेंट. ताळमेळ कुठे आहे या सगळ्याचं. तर मला वाटतं की मला स्वतःला आवडेल की मी भक्त न बनता अनुयायी बनावं. खूप लोक म्हणतात नाही नाही मी अनुयायी आहे, मी भक्त नाही आहे. वागण्यात दिसतं ना रे राजा, पण बोलण्याची गरज नाही आहे, वागण्यात दिसतंय आपण काय. आणि मग आपण त्या अंधभक्तांना शिव्या घालू नये. मला वाटतं आपण बघावं की आपण काय लेवलची भक्ती करतोय आणि काय लेवलचं आहे. म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिलला विरोध झाला तेव्हा त्यांनी कायदेमंत्री पदाचं रिझाईन देण्याचं धैर्य दाखवलं काय, त्यांनी दिलं. आज आपण इतक्या शिव्या घालतोय नेत्यांना, कोणाला ते माहिती आहे, नाव घेऊन तोंड खराब करण्याची पण गरज नाही आहे. म्हणजे काढायची बाकी आहे आता फक्त, पण हलत नाहीत लोक खुर्चीवरून. मग आपण कोणाच्या पूजा मानतोय. मला वाटतं हे बघणं खूप खूप गरजेचं आहे. संदेशने एक खूप छान वाक्य घातलंय संघर्षयात्री सावित्रीमध्ये आणि मला ते प्रचंड भावलंय. सुसंस्कृत आणि सुशिक्षित यात फरक असतो. आणि मला वाटतं तो फरक ज्या दिवशी आपल्याला कळेल ना की मी सुसंस्कृत आहे, की मी सुशिक्षित आहे, की मी दोन्ही पण आहे, तेव्हा मला वाटतं आपण खरंच ते महिलांसाठी काय काम केलं आहे ते समजू शकू. आणि तेव्हा खरंच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र म्हणवू शकू स्वतःला. आणि जितकं काम आहे, म्हणजे आज 7 वक्ते होतो आम्ही ऑलमोस्ट, पहिल्यापासून ते आत्तापर्यंत, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, त्या माणसाने काय केलं नाही आहे, काहीच सोडलेलं नाही आहे.
सो शेवटी इतकंच म्हणेन, म्हणजे आमचा एक ग्रुप आहे लोकांचे दोस्त म्हणून चळवळीचा, आणि एक प्रोग्राम सुरू केला की हर सवाल का जवाब बाबासाहेब. मला वाटतं हे त्यांच्यासाठी अगदी, म्हणजे विश्वरत्न भारतरत्न सगळं ठीक आहे, पण हर सवाल का जवाब बाबासाहेब हे अगदी टिपिकल त्यांच्यासाठी विधान आहे. आणि मला वाटतं हजारदा नाही, करोड वेळा नाही, पुन्हा पुन्हा थँक्स बाबासाहेब म्हणताना आपण कोणीही दमणार नाही, जर आपण ह्या सगळ्या गोष्टी समजू शकलो. थँक्यू सो मच.